हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आधीच याच्यावर मी थोडा निरमा पावडर टाकून घेतलेला होता आणि सुरुवात केलीसुद्धा होती क्लिनिंगची. पण मग चला म्हटलं, आठवलं की तुम्हाला जसं मी नेहमी सांगत असते, धावपळीत आठवत नाही, पटापट कामं करून घेते. तर आज हा स्पेशल क्लिनिंगचा ब्लॉग शेअर करायचा नव्हता. तर मग आठवलं की कालसुद्धा मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केला नाही, शॉर्टच केला होता. म्हणून म्हटलं चला आज बनवून घेऊया. तर मग हे सगळं झाल्यानंतर म्हणजे धुणं व्हायचंच होता, गॅस क्लीन करणं व्हायचंच होतं. तुम्ही बघितलं आता करत आहे. निरमा टाकून ठेवलेला होता सगळीकडे आणि पाणी टाकून ठेवलेलं होतं. बस क्लीन करायला आले होते. इतक्यातच मला आठवलं की चला ब्लॉग शेअर करूया. तर मग स्टार्ट केला ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी बनवायला. तर आता बघा, मी सगळं खाली घेतलेलं आहे. फक्त या साईडला पिंक कलरचं तुम्हाला दिसत आहे गॅसच्या गोट्यावर, ते उचललेलं नाही आहे. कारण मी नेहमी व्हिडिओ बघता माझे, तर मी सांगत असते की रोजच मी क्लीन करते. त्याच्या खालचंसुद्धा खूप क्लीन आहे आणि रात्रीसुद्धा क्लीन केलेलं आहे. अर्ली मॉर्निंगला परत करते, कारण मुलांचा टिफिन वगैरे झाला राहतो. तर गॅसचा ओटा टिफिनसुद्धा मुलांचे बनवले तर खराबच होतो. तर आता परत एकदा मग धुवून घेते मॉर्निंगला. तर आता नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. तर परत एकदा क्लीन करून घेते आहे छान. तसाही रात्री मी घाई गडबडमध्ये केला होता क्लीन. कधीतरी खूप क्लीन करते, कधीतरी मॉर्निंगला डीप क्लिनिंग करते. तर आता एकदम छान अशी डीप क्लिनिंग मी करत आहे. कारण डीप क्लिनिंग करणं म्हणजे याच्याहीपेक्षा जास्त अवघडपणाने करतात बाया, कारण त्यांचं खूप जास्त गॅसच्या ओट्यावर सामान असतं. मी तसंही जास्त ठेवत नाही गॅसच्या ओट्यावर सामान. माझं बस तेलाची कॅन आणि जसं आपलं काही पोळ्यांचं वगैरे हॉटपॉट राहतो, भाजीचं वगैरे राहतो, हेच राहते साईडला. बाकी जास्त, आणि एक चॉपिंग बोर्ड नेहमी असते गॅसच्या बाजूला लावून ठेवलेलं तिथे. इतकंच माझं असते.
तर इन्स्टा आय डी रेखावांकडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेही माझ्या ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग, ते सुद्धा नक्की चेक करा. तर चला मग बघत जाताना विसरता करा व्हिडिओला लाईक. आणि बघा की मी गॅसचा ओटा कसा क्लीन केलेला आहे. आणि हे जे बर्नर आहेत माझे थोडे तुम्हाला दिसत असतील काळपट झालेले, तर इतक्यात मी बिलकुलही धुतलेले नाहीत. 1-1.5-2 महिन्यातून मी धुवायला काढत असते. बर्नर नेहमी धुवत नाही. तर आता ते धुण्याची वेळ आली तर ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. आणि बघा आजचं वातावरण कसं आहे. कपडे वगैरे इकडे टाकलेले आहेत हँगरवरचे, तुम्हाला दिसत असतील. आणि हे सुद्धा ड्राय करून टाकलेले आहेत. वातावरण आहे पावसाचं आणि सगळे कपडे ड्राय करून घेतले. पाऊस आला तर आतमध्ये घेऊन येणार. तर चला मग आजसाठी इतकंच. तर परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चला मग आता इथे चहा वगैरे तुम्ही सुद्धा करा. बाय.